प्रजातंत्र है और राजनीतिक पार्टी बनाने का अधिकार लोगों को संविधान ने दिया है, लेकिन किसको चुनना ये अधिकार तो लोगों के पास है। किसको चुनाव में वोट देने से फायदा है, किसको नुकसान है, तो जनता को तय करना पड़ेगा। हमने ये बताना है कि जब तक कांग्रेस की सरकार थी तब तक वजीफा इतना मिल जाता था कि वजीफे के पैसे से ही पढ़ के लोग इंजीनियर, डॉक्टर, कलेक्टर, साइंटिस्ट, प्रोफेसर बने हैं। लेकिन जब से बीजेपी की सरकार आई है, जब से छोटी छोटी रीजनल पार्टी बनी है, कहीं ना कहीं उसमें बीजेपी की मदद ही हो रही है। तब से हमारे रिजर्वेशन भी खत्म, सारे पीएसयूज भेज दिए और एजुकेशन को महंगा करके एजुकेशन छीन ली। स्पेशल कंपोनेंट प्लान, ट्राइबल सब प्लान का फंड पूरी तरह से खत्म कर दिया। सरकारी स्कूलों को मर्जर के नाम पे लाखों स्कूलों को बंद कर दिया। तो हमें अब ये जनता को समझाना है, आपको तय करना है। पार्टी का केवल नाम देखना है, क्या राष्ट्रीय स्तर पर समाज की जो पॉलिसी बननी चाहिए वो क्या कोई रीजनल पार्टी के करने से बनेगी या राष्ट्रीय पार्टी से बनेगी। फिर ये भी तय कर लो। मैं तो ये कह रहा हूँ, कंपेरेटिव स्टडी कर लो, कांग्रेस की सरकारों ने हमें क्या दिया और बाकी जो राजनीतिक पार्टियों की सरकार रही उन्होंने हमसे क्या लिया, और उसके बाद तय करो। किसी बात को इसलिए मत मानो, मैं कह रहा हूँ जितने भी कहा था सदी पर अपना बनो। तो मैं अपने लोगों से कह रहा हूँ कि खुद आप तय करो कि अब तक जो सरकारें रही है किसने तुम्हें क्या दिया, किसने तुम्हारे क्या दिया। उसके बाद तुलना गठबंधन करके जो तुम्हें बेस्ट लगे उसको वोट दे दो। तो विकल्प केवल कांग्रेस से दूसरा कोई विकल्प नहीं है। और आज देश में सामाजिक न्याय की लड़ाई, हिस्सेदारी, भागीदारी की लड़ाई, जिसको हमारे भोजन महापुरुष लड़ते थे, उसको तो अकेले राहुल गांधी और कांग्रेस लड़ते। लोग समझेंगे, जब हम समझाएंगे तो लोग समझेंगे। महानगरपालिकेची कामं चालतात, 3.5 वर्ष अशीच लयाला गेलेली आहे आणि फेब्रुवारी मार्च मध्ये महानगरपालिकेचं इलेक्शन आहे। बिलकुल आज मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी मंत्री, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजेंद्र पालजी यांनी खूप चांगल्या विस्तृतपणे मांडणी केलेली आहे। आणि तुमचा हा जो प्रश्न आहे, आज देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला पुढे घेऊन जाण्याची गरज आहे आणि तो विचार फक्त काँग्रेस आणि राहुल गांधी हेच घेऊन जात आहेत। आज देशामध्ये वोट चोरी झाली, सगळ्यात प्रमुखाने आवाज कोणी उचलला? राहुल गांधीजींनी उचलला। आज जेवढे मागासवर्गीय लोक आहेत, अनुसूचित जाती लोकांचे जे आमचे राष्ट्रीय देशभरामध्ये जे लोक आहेत त्यांना न्याय देण्याचं काम राहुल गांधीजी करतायत। म्हणजे याची जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी हे स्लोगन घेऊन आज आमच्या ऑल इंडिया लेवलला कामं चालू आहेत आणि त्यांना ते प्रतिनिधित्व देण्याचं काम करतायत। म्हणून बाबासाहेबांची खरी विचारधारा कोणी अगर पुढे घेऊन जात असतील तर ते काँग्रेस आणि डॉक्टर राहुल गांधीजी घेऊन जातात। बघा, आता हा प्रश्न मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड आहेत, त्या बोलतील, वरिष्ठ नेते बोलतील। येणाऱ्या विधानसभामध्ये की मेकर म्हणजे काँग्रेसच असणार हे तुम्हाला सांगू। बघा, आता आजचा हा जो विषय होता तो आमच्या समाजाचा आणि दलित वस्तीमध्ये जेव्हा आम्ही लोक जाऊ, काँग्रेस का आणि का नको याचं लोकांना भान झालेलं आहे। मागच्या लोकसभा इलेक्शनमध्ये तुम्ही बघितलं असाल की ज्या पद्धतीने दलित समाज एकवटून एकतर्फा कुठलं पक्षभेद न बघता फक्त काँग्रेसने मतदान आघाडीच्या बाजूने केलं, त्याच्यामुळे मुंबईतल्या 5च्या 5 जागा निवडून आल्या। त्याचं ताजं उदाहरण आहे। आणि विधानसभेमध्ये तीच वोट चोरी करून आज महाराष्ट्र सरकार त्यांनी बनवलेलं, वोट चोरीचं सरकार बनवलेलं आहे। देशामध्ये वोट चोरी करून सरकार चाललेलं आहे। ते आता बघा, इनकमिंग चालू होणार। जसं जसं ज्याची बाजू होत जाते त्यांना विचार पटलेले, काँग्रेसचे विचार पटलेले आहेत, म्हणून ते पुन्हा आपल्याकडे येत आहेत ना। जर त्यांना विचारधारा पसंत नाही आली तर ते आपल्याकडे येणार नाही, त्यांना सध्याची परिस्थिती माहिती आहे। प्रवेश केला जातोय। राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हातून या ठिकाणी सन्मान